नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीमधून डिमर्ज होणारी कंपनी म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची आईस्क्रीम बिझनेस करणारी कंपनी क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड, जी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडमधून डिमर्ज होऊन वेगळ्या प्रकारे लिस्ट होणार आहे. त्या कंपनीकडून एक जबरदस्त अपडेट आला आहे आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच अपडेट बघणार आहोत. तसेच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण मित्रांनो, करंटली आईस्क्रीम बिझनेस करणारी कंपनी क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्याच अंडर काम करते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. अहेड ऑफ डिमर्जर फ्रॉम HUL, क्वालिटी वॉल्स अनविल्स प्लॅन टू बी इंडियाज नंबर 1 आईस्क्रीम कंपनी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, करंटली जर आपण इंडियाचा आईस्क्रीम मार्केट बघितला तर तो आहे जवळपास 2.6 बिलियन US डॉलरचा, म्हणजे इंडियन करन्सीमध्ये 21,000 कोटी रुपयांचा मार्केट आहे इंडियाचा आईस्क्रीम मार्केट. आणि मित्रांनो, असा अनुमान आहे की 2030 पर्यंत हा 11% CAGR म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटने वाढून 2030 पर्यंत होऊन जाईल 4.4 बिलियन US डॉलरचा, म्हणजे जवळपास 36,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा इंडियाचा आईस्क्रीम मार्केट. आणि मित्रांनो, क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड, जी कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडमधून डिमर्जर होऊन वेगळ्या प्रकारे लिस्ट होणार आहे, या कंपनीने सांगितले की यामध्ये एक्सपान्शन ऑपॉर्च्युनिटी मॅसिव्ह लेवलवर आहे. कारण इंडियामध्ये करंटली 13 मिलियन रिटेल स्टोअर आहे, ज्यामध्ये 4 ते 5 मिलियन स्टोअरवर कार्बोनेटेड ड्रिंक्स सेल केल्या जाते आणि फक्त 1.2 मिलियन करंटली आईस्क्रीम सेल करतात. आणि मित्रांनो, त्यांनी पुढे हे पण सांगितले की क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड ही फक्त 2 लाख स्टोअर्सवर प्रेझेंट आहे. आणि मित्रांनो, त्यांना असे वाटते की या डिस्ट्रीब्युशन ग्रोथ मध्ये एक जबरदस्त त्यांना म्हणजे क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेडला जबरदस्त पोटेन्शियल दिसत आहे. आणि मित्रांनो, क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड या कंपनीने इंडियाची सेकंड लार्जेस्ट कंपनी बाय रिटेल सेल्स व्हॅल्यू क्लेम केला आहे. आणि मित्रांनो, कंपनीचा विजन आहे इंडियाची नंबर 1 आईस्क्रीम बनण्याचा. क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेडचा क्लिअर विजन आहे. आणि मित्रांनो, काही रिपोर्ट्स असे सजेस्ट करत आहे की क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड ही 3rd लार्जेस्ट कंपनी आहे अमूल आणि बास्किन रॉबिन्स नंतर. आणि मित्रांनो, क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी म्हणजे आपल्या कॉम्पिटिशनला बीट करण्यासाठी मेजरली 4 स्ट्रॅटेजीवर फोकस करणार आहे. तर चला बघूया कोणत्या आहे त्या 4 क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेडच्या स्ट्रॅटेजी, जेणेकरून ते आपल्या कॉम्पिटिशनला बीट करेल. आणि मित्रांनो, क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड ही कंपनी आपल्या कॉम्पिटिशनला बीट करण्यासाठी मेजरली 4 स्ट्रॅटेजीवर फोकस करणार आहे, ज्यामध्ये विनिंग ऑन प्राइस पॉइंट्स, मॅसिव्ह डिस्ट्रीब्युशन नेटवर्क एक्सपान्शन, प्रीमिजेशन विथ ग्लोबल ब्रँड्स आणि 4th पॉइंट आहे रायडिंग द क्विक कॉमर्स वेव. या 4 स्ट्रॅटेजीमुळे क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड आपल्या कॉम्पिटिशनला बीट करेल असे क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेडने सांगितले आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला माहीत नसेल की ही हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची बिझनेस करणारी कंपनी क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड ही कंपनी कधीपासून डिमर्ज होणार आहे आणि याचा
बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर कधीपर्यंत परचेस करायचे आहे, तर हा पॉइंट बिलकुल केअरफुली ऐका. तर मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीमधून क्वालिटी वर्ल्स इंडिया लिमिटेड, जी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या अंडर जेवढे पण आईस्क्रीम बिझनेस येईल त्याचा पूर्णपणे बिझनेस क्वालिटी वर्ल्स इंडिया लिमिटेड ही कंपनी हँडल करेल. आणि मित्रांनो, आता ही कंपनी वेगळ्या प्रकारे डिमर्ज होऊन शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे. आणि मित्रांनो, याकरिता रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 5 डिसेंबर 2025. म्हणजे ज्याला पण क्वालिटी वर्ल्स इंडिया लिमिटेडच्या डिमर्जचा बेनिफिट घ्यायचा असेल त्याला हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे शेअर 4 डिसेंबर किंवा त्याच्या पहिले खरेदी करावे लागेल. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे शेअर. आणि मित्रांनो, या डिमर्ज करिता 1:1 रेशो आहे. म्हणजे ज्यांनी पण 4 डिसेंबर किंवा त्याच्या पहिले हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे जेवढे पण शेअर खरेदी केले असेल त्याला तेवढेच शेअर क्वालिटी वर्ल्स इंडिया लिमिटेडचे मिळून जाईल. आणि मित्रांनो, हा जो डिमर्जर आहे तो इफेक्टिव्ह होणार आहे 1 डिसेंबर 2025 पासून. चला मित्रांनो, आता आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.90%, FISची होल्डिंग आहे 10.79%, DISची होल्डिंग आहे 15.62% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.62%. आणि या कंपनीचे जर आपण क्वार्टर 2चे नंबर बघितले तर कंपनीची सेल्स क्वार्टर 2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली होती 16,241 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला होता 2,694 कोटी रुपये. आणि जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 60,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. फायनान्शियल इयर 24 मध्ये होती जवळपास 62,000 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 63,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 10,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 10,282 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 10,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, जर आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस करंटली आहे 49,167 कोटी रुपये. कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग आहे लॉंग टर्म पिरियड पासून 0. तसेच या कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग आहे करंटली 1 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 7,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे जवळपास 3,500 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.90% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीमधून जी आईस्क्रीम बिझनेस करणारी कंपनी डिमर्ज होणार आहे म्हणजे क्वालिटी वर्ल्स इंडिया लिमिटेड या कंपनीने जो आपला फ्युचरला घेऊन प्लान अनवील केला आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे. तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.